परमेश्वर ही तुमची आणि माझी एकमेव आशा आहे, हा तुमचा आणि माझा एकमेव आधार आहे आणि सगळं जे आहे ते परमेश्वरापासून आहे, जीवन परमेश्वरापासून आहे। आपल्याला आनंद फक्त देव देऊ शकतो। दुःख तुमच्या जीवनात येतात, दुःख माझ्या जीवनात येतात। दुःख जेव्हा येतात तेव्हा आठवण कसली करायची असते? लोक चूक करतात। लोकांना काय वाटतं? मुलं आम्हाला आनंद देणार। आपल्या सगळ्यांना एकच आनंद देणारी गोष्ट आहे आणि ती म्हणजे स्वर्गाची आशा। स्वर्गाची आशा, आम्ही स्वर्गात जाणार आहोत, स्वर्गात आमचा प्रवेश होणार आहे, हे महत्वाचं आहे। का तुमच्यामध्ये काही लोक असतील की ज्यांनी अजून येशूचा स्वीकार केलेला नाही आहे? हा, तुम्ही येशूचा स्वीकार करा, पापांची क्षमा मागा, हे हृदय साफ करून घ्या। त्याला एकच साबून चालतं, ते म्हणजे येशूचं रक्त। हालेलुया। काहीही साफ करू नका, फक्त हृदय साफ करा। आपल्या सगळ्यांना स्वर्गात जायचं आहे आणि ती आपली एकमेव आशा आहे। या जगातल्या सगळ्या आशा तकलादू आहेत, बंडल आहेत, परंतु एकच आपल्याला खरी आशा आहे, ती म्हणजे स्वर्ग। आपला स्वर्ग प्रवेश महत्वाचा आहे। या जगामध्ये असं काहीच नाही आहे, एक ठिकाण नाही आहे, एक माणूस नाही आहे, किंवा एक वस्तू नाही आहे जी तुमच्या आणि माझ्या जीवाला खरा आनंद देऊ शकते। फक्त देवच आपल्याला खरा आनंद देऊ शकतो। त्याच्या स्वर्गात आपल्याला जायचं आहे, त्याला खुश करायचं आहे। दिवस कठीण येत आहेत, अजून कठीण येत आहेत, अजून कठीण येत आहेत आणि काही खरं नाही आहे। हा संकटाचा काळ येत आहे, पण आपल्याला आशा आहे। आपल्याला आशा कसली आहे की एक दिवस येशू आपल्याला स्वर्गात घेऊन जाणार आहे। आपण त्याच्या स्वर्गात जात आहोत आणि त्याचा स्वर्ग ही आपली एकमेव आशा आहे। तीच आशा डोळ्यात समोर ठेवून नेहमी आनंदी व्हा। या जगातल्या गोष्टीने आनंदी होऊ नका। आम्ही स्वर्गात जाणार आहे, मी येशूबरोबर राहणार आहे अनंत काळ स्वर्गात, हीच माझी आशा आहे। यामुळे मला आनंद होतोय। तुमच्या आणि माझ्या जीवाला आनंद देणारा फक्त परमेश्वर आहे। जेव्हा आपण त्याच्याकडे जाऊ, त्याला समोरासमोर पाहू आणि त्याच्या स्वर्गात राहायला सुरुवात करू, तेव्हा खरा आनंद मिळणार।